भगवद्गीतेतील हे अमूल्य विचार जे तुमचे जीवन आणि विचार करण्याची पद्धत बदलतील. भगवद्गीतेतील सर्वात मोठा आणि क्रांतिकारी विचार म्हणजे माणसाचा अधिकार केवळ कर्म करण्यावर आहे, त्याच्या फळावर नाही. जेव्हा तुम्ही परिणामांची चिंता आणि हाव सोडून देता, तेव्हा कामाचा सर्व भयंकर ताण आणि भीती कायमची नष्ट होते. फळाच्या आशेविना केलेले काम इतके उत्कृष्ट आणि परिपूर्ण होते की यश स्वतःहून दासासारखे तुमच्या पायाशी येते. यश आले तरी हुरळून न जाण्याची आणि अपयश आले तरी न खचण्याची ही स्थितप्रज्ञ अवस्था माणसाला अथांग शांती देते. भविष्याची चिंता सोडून केवळ वर्तमानात आपले सर्वोत्तम कर्म करत राहणे हाच जीवनातील सर्वात मोठा आणि खरा परमानंद आहे. श्रीकृष्ण सांगतात की आत्मा कधीही जन्म घेत नाही आणि तो कधीही मरत नाही. तो शस्त्राने कापला जात नाही किंवा अग्नीत जळत नाही. जेव्हा माणसाला हे अंगावर काटा आणणारे सत्य समजते, तेव्हा त्याच्या मनातील मृत्यूची आणि आजाराची सर्वात मोठी अनामिक भीती नष्ट होते. ज्याप्रमाणे माणूस जुने कपडे टाकून नवीन कपडे धारण करतो, तसाच आत्मा केवळ एक जुना देह सोडून नवीन देह धारण करत असतो. शा अद्वैत ज्ञानामुळे माणसाचा मृत्यूकडे आणि संकटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो आणि तो अत्यंत निर्भय बनतो. शरीर जरी नश्वर असले तरी आपण स्वतः एक अमर आणि शाश्वत चैतन्य आहोत, हा विचार माणसाला कोणत्याही दुःखात हिमालयासारखे स्थिर ठेवतो. माणसाचे मन जर त्याच्या नियंत्रणात असेल तर जगात त्यासारखा दुसरा कोणताही श्रेष्ठ आणि मदतीला धावून येणारा मित्र नाही. पण जर मनावर ताबा नसेल तर तेच मन माणसाचा सर्वात भयंकर शत्रू बनून त्याला विनाशाच्या आणि नैराश्याच्या अत्यंत अंधाऱ्या गर्तेत ढकलते. गीता शिकवते की चंचल मनाला केवळ अभ्यास आणि वैराग्य या दोनच अत्यंत प्रबळ शस्त्रांनी शांत आणि नियंत्रित करता येते. स्वतःच्याच विचारांचे गुलाम न बनता त्या विचारांना दिशा देण्याची ताकद ज्याच्याकडे येते, तो साक्षात जगावर राज्य करू शकतो. मनावर मिळवलेला हा परमोच्च विजय माणसाला बाहेरील जगातील कोणत्याही संकटावर अत्यंत सहज आणि हसतमुख मात करण्याची ताकद देतो. अपूर्ण अवस्थेत राहिलेल्या इच्छांमधून क्रोध जन्म घेतो आणि हाच क्रोध माणसाच्या अत्यंत कुशाग्र बुद्धीला क्षणात भस्मसात करतो. रागामुळे माणसाचा स्वतःवरील ताबा सुटतो, ज्यामुळे तो क्षणभराच्या रागापायी आयुष्यभराची अत्यंत जवळची आणि महत्वाची नाती तोडून बसतो. गीतेतील या अमूल्य विचारानुसार क्रोध हा साक्षात नरकाचे दार आहे, जो माणसाची शांती, यश आणि संपूर्ण आयुष्य अत्यंत निर्दयपणे गिळून टाकतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ज्याला आपला राग गिळता येतो, तोच खऱ्या अर्थाने जीवनातील सर्वात मोठ्या संकटांना शांतपणे हरवू शकतो. रागावर मिळवलेले हे नियंत्रण भक्ताच्या मनाला एका अत्यंत पवित्र आणि चैतन्यमय मंदिरात रूपांतरित करून त्याला आध्यात्मिक उंचीवर नेते. या जगात काहीही कायमस्वरूपी टिकणारे नाही. बदल हाच निसर्गाचा आणि विश्वाचा अत्यंत कठोर आणि शाश्वत असा एकमेव नियम आहे. आज जे तुमचे आहे ते काल दुसऱ्या कुणाचे तरी होते आणि उद्या ते अजून कुणाचे तरी होणार आहे, हा विचार सर्व खोटा अहंकार तोडतो. जेव्हा माणसाला हे समजते, तेव्हा तो संपत्तीच्या, सत्तेच्या आणि नात्यांच्या अत्यंत खोट्या मोहातून आणि आसक्तीतून कायमचा मुक्त होतो. दुःखाचा काळही निघून जाईल आणि सुखाचा काळही कायम राहणार नाही, ही प्रगल्भता त्याला अत्यंत स्थितप्रज्ञ आणि अलिप्त जीवन जगायला शिकवते. बदलाचा हा अत्यंत शांत आणि हसतमुख स्वीकार माणसाला कोणत्याही अनपेक्षित धक्क्यातून अत्यंत सुरक्षितपणे आणि ताठ मानेने बाहेर काढतो. श्रीकृष्ण अत्यंत स्पष्टपणे सांगतात की माणसाने स्वतःच स्वतःचा उद्धार करावा. स्वतःला कधीही कमजोर किंवा असहाय्य समजू नये. तुमच्या दुःखाला आणि अपयशाला बाहेरचे लोक
किंवा परिस्थिती जबाबदार नसून तुमचे स्वतःचे विचार आणि तुमचे कर्मच जबाबदार असते. देव किंवा कोणतीही बाह्य शक्ती तोपर्यंत मदत करू शकत नाही जोपर्यंत माणूस स्वतःहून स्वतःच्या कल्याणासाठी अत्यंत प्रखर लढा देत नाही. मी माझ्या नशिबाचा शिल्पकार आहे हा विचार मनातील सर्व न्यूनगंड आणि नैराश्य कायमचे जाळून तिथे एका अफाट आत्मविश्वासाची निर्मिती करतो. स्वतःमधील या अथांग आणि सुप्त ईश्वरी ताकदीची झालेली ओळख माणसाला शून्यातून विश्व निर्माण करण्याचे अत्यंत दैवी बळ नक्की देते. मानवी जीवनात सुख आणि दुःख, मान आणि अपमान, जय आणि पराजय हे उन्हाळ्या पावसाळ्यासारखे सतत येत जात राहणार आहेत. या दोन्ही परस्पर विरोधी परिस्थितींमध्ये ज्याचे मन एका अत्यंत अढळ आणि समान पातळीवर शांत राहते त्यालाच गीतेत खरा योगी म्हटले आहे. यश आले म्हणून हुरळून न जाणे आणि कुणी अपमान केला म्हणून नैराश्याने न कोसळणे ही मनाची अत्यंत प्रगल्भ आणि सात्विक अवस्था आहे. या समत्व वृत्तीमुळे बाहेरील जगातील लोकांचे वागणे तुमच्या आतल्या शांततेला आणि परमानंदाला अजिबात छेद देऊ शकत नाही. मनाची ही हिमालयासारखी अढळ शांतता माणसाला संसारात राहूनही संसाराच्या सर्व त्रासांपासून अत्यंत सुरक्षित आणि मुक्त ठेवते. ज्या माणसाच्या मनात स्वतःबद्दल, ईश्वराबद्दल किंवा स्वतःच्या कर्माबद्दल सतत संशय असतो त्याला या जगात किंवा परलोकात कुठेही सुख मिळत नाही. संशय हा एका अत्यंत भयंकर वाळवीसारखा असतो जो माणसाची प्रगती, नाती आणि त्याची मानसिक शांती आतून पूर्णपणे पोखरून काढतो. या उलट ज्याची स्वतःवर आणि विश्वाच्या मालकाच्या नियोजनावर अढळ श्रद्धा आहे त्याचे अशक्य वाटणारे कामही अत्यंत विनाशायास पूर्ण होते. जे होते ते चांगल्यासाठीच होते हा एक छोटासा डोळस विश्वास माणसाच्या मार्गातील सर्व भयंकर अडथळे एका क्षणात जाळून भस्मसात करतो. श्रद्धेचे हे ईश्वरी हत्यार माणसाला कोणत्याही संभ्रमातून अत्यंत अचूकपणे बाहेर काढून यशाच्या एका अत्यंत तेजस्वी आणि भक्कम शिखरावर नेते. जेव्हा माणसाला हे समजते की तोच एक ईश्वर मुंगीपासून ते हत्तीपर्यंत आणि मित्रापासून ते शत्रूपर्यंत प्रत्येकाच्या हृदयात अत्यंत प्रेमाने वास करत आहे, तेव्हा त्याच्या मनातील जातीभेद, धर्मभेद, गरीब श्रीमंत आणि लहान मोठा असा सर्व भौतिक आणि खोटा दुजाभाव कायमचा संपून जातो. तो कुणाचाही तिरस्कार करू शकत नाही, कारण दुसऱ्याला दिलेला त्रास हा साक्षात स्वतःच्या आत बसलेल्या ईश्वरालाच दिलेला त्रास असतो हे त्याला उमजते. निसर्गातील प्रत्येक कणाबद्दल निर्माण होणारी ही अथांग आणि निखळ करुणा भक्ताला एका अत्यंत उच्च आणि अवधूत संत अवस्थेपर्यंत घेऊन जाते. सर्वांमध्ये ईश्वराला पाहण्याची ही अद्वैत दृष्टी माणसाच्या हृदयाला साक्षात एका पवित्र आणि चालत्या बोलत्या मंदिरात अत्यंत प्रेमाने रूपांतरित करते. माणसाने स्वतःच्या क्षमता, आवड आणि जीवनाचे मूळ उद्दिष्ट ओळखून त्यानुसारच अत्यंत प्रामाणिकपणे आपले कर्म केले पाहिजे. इतरांची नक्कल करण्यात किंवा दुसऱ्यासारखे दिसण्यात माणसाने स्वतःचे मूळ ईश्वरी अस्तित्व आणि मानसिक शांती कायमची गमावून बसतो. स्वतःच्या नैसर्गिक स्वभावाशी एकरूप होऊन केलेले काम कधीही थकवा देत नाही. उलट ते माणसाला एका अथांग समाधानाच्या आणि यशाच्या उंचीवर नेते. स्वतःची खरी ओळख करून देणारा हा विचार माणसाला खऱ्या अर्थाने एक स्वतंत्र, यशस्वी आणि अत्यंत समाधानी जीवन जगण्याचा मूळ मंत्र देतो. भगवद्गीतेचा सर्वात अंतिम आणि परमोच्च संदेश म्हणजे जेव्हा माणूस आपले सर्व भौतिक उपाय, तर्क आणि अहंकार बाजूला ठेवून आता सर्व तुझ्याच हाती आहे असे म्हणत परब्रह्माच्या चरणी लीन होतो, तेव्हा साक्षात विश्वाचा मालक त्या भक्ताच्या सर्व पापांचा नाश करून त्याला सर्व प्रकारच्या भयापासून आणि संकटांपासून अत्यंत सुरक्षितपणे मुक्त करतो. स्वतःचे अस्तित्व शून्यात विलीन करून
साक्षात ईश्वराचेच अत्यंत पवित्र रूप बनणे, हीच गीतेच्या ज्ञानाची सर्वात मोठी आणि अंगावर काटा आणणारी अंतिम फलश्रुती आहे. श्री कृष्णार्पणमस्तु. धन्यवाद.